तर बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी निषेध केलेला आहे आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी. पाहूयात. आपल्या सोबत कीर्तनकार शिवलीला पाटील आहेत. मला सांगा की जो गावगाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, जगद्गुरु तुकाराम महाराज हे विचार तुम्ही गावगाड्यामध्ये परंतु शिवाजी महाराजांच्या बद्दल असेल, महापुरुषांच्या बद्दल असेल, वारंवार जे वादग्रस्त वक्तव्य केली जातात. बागेश्वर महाराजांनी जे काही वादग्रस्त वक्तव्य केले त्याकडे तुम्ही कसं पाहता? प्रथम जे व्यक्तिमत्व सामर्थ्याने धर्माची जपणूक करताय असं प्रामुख्याने सांगताय, ते मी असो, कुठलाही कीर्तनकार, कुठलेही कथाकार असो, त्या प्रत्येकाने आपण जे बोलतोय, कारण समाज तो आत्मसात करण्याचा प्रयत्न विचार करतो. त्यामुळे राजांविषयी बोलताना, संतांविषयी बोलताना, धर्माविषयी बोलताना प्रत्येकाने त्याची पुरेपूर माहिती आहे का याचा विचार केला पाहिजे. कारण राजे समजून घेण्यासाठी या महाराष्ट्राची माती समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे महाराजांनी, कुठल्याही महाराजांनी प्रथम छत्रपतींचा पुरेपूर इतिहास समजून घ्यावा आणि मग त्याच्यावर वक्तव्य करावी माझी विनंती. छत्रपती शिवाजी महाराज कळावे, खरं तर असे सामर्थ्य कोणाचंच नाहीये, पण तरी सुद्धा ज्यांनी आपल्याविषयी जीव पणाला लावले त्यांच्याविषयी कृतज्ञता असणं हा स्वभाव प्रत्येकाचा असावा. आणि मला वाटतंय फक्त महाराष्ट्रच नाही तर अखंड भारताने छत्रपती शिवरायांविषयी कृतज्ञ राहणं हा व्यक्तिमत्वाच्या सामर्थ्याचा किंवा व्यक्तिमत्वाच्या वृद्धिंगतेचा स्वभाव असावा आणि तो स्वभाव प्रत्येकात असावा ही माझी विनंती. गाथा ज्ञानेश्वरी हातात घ्या. जे संतांनी शेकडो वर्ष आपल्याला सांगत आलेत की अशा अंधश्रद्धेच्या बळी पडू नका, आजही आपण जर तेच करत असू तर जगद्गुरु तुकोबाराय 450 वर्षापूर्वी आपल्याला सांगतात, नेने फुंको कान नाही एकांतीचं ज्ञान. जर 750 वर्षापूर्वी माऊली आपल्याला व्यक्तिमत्व सुधारवायचा प्रयत्न करून ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत, अजूनही आपण जर त्याच मार्गावर चालतोय तर मला वाटतंय आपल्यालाच परमार्थाविषयी असणारी आत्मीयता कमी पडतीये. आपणच या लोकांना अजून वाव देतोय. त्यामुळे माझी समाजाला विनंती आहे की आपण ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतोय ते मस्तक ठेवायच्या आधी त्या व्यक्तिमत्व धड आहे का याचा विचार केला पाहिजे. नक्कीच आपण जर बघितलं तर शिवलीला पाटील यांनी बोलताना नक्कीच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे कोणा एका पुस्तकात मावण्या इतके नाहीयेत, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे डोक्यात घ्यायला पाहिजे. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, डोकेवाडी, धाराशिव.